बघता बघता 2025 देखील संपलंय. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग झाल्यात का या वर्षापासून तरी? नाही का? का झालं असेल आता कळेल. कंप्लीट लाख रुपये हातात येतेत कुठं जातात कोणाला माहित. नमस्कार, मी तेजस. चला तर मग तुमचा मासिक खर्च कसा आणि कुठे होतो ते एकदा पाहून तर घेऊ. इमॅजिन करा, एक सुखी कुटुंब, मासिक पगार 50,000 रुपये, आयुष्य अगदी व्यवस्थित चालू आहे. 1 तारखेला पगार जमा झाला. जमा होताच पहिला हप्ता येतो, तो म्हणजे EMI चा. त्यामध्ये सहज 20,000 रुपये निघून जातात. म्हणजे हातात राहिले आता फक्त 30,000. आपण फॅमिलीसाठी मूवी आणि डिनरचा प्लॅन बनवतो. त्यात सहज आपले 4 ते 5,000 रुपये खर्च होतात. म्हणजे आता शिल्लक राहिले 25,000. महिनाभराचा किराणा सहज 10,000 रुपये घेऊन जातो. दूध, डाळी, तेल, हा खर्च कधी वाढतो ते कळतही नाही. आता राहिले 15,000. कुटुंबाचा ट्रॅव्हल खर्च म्हणजेच ऑफिसला जाणे, शाळेत जाणे, नातेवाईकांकडे जाणे, यामध्ये आपले सहज 10,000 रुपये खर्च होतात. आता राहिले फक्त 5,000. मग येतात डिस्काउंट सेल्स. यामध्ये अडकून आपण कपडे, इयरफोन, शूज या सगळ्याची खरेदी करतो. साधारण 3 ते 4,000 रुपये. आता राहिले बाकी 1,000. आता या सगळ्या चक्रातून बाहेर निघण्यासाठी काही छोटे पण ठोस बदल आपल्याला करायला हवेत. बदल क्रमांक 1, आधी बचत मग खर्च. एक लक्षात ठेवा, सेव्हिंग अकाउंटमध्ये जर का बॅलन्स राहिला तर तो संपणारच. हे खूप हार्श वाटेल, पण प्रत्यक्षात हेच एक सत्य आहे. कारण सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे सुरक्षित तर राहतात, पण आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. पगार खात्यात आला की लगेच आपण 2 कामं करू शकतो. एक इमर्जन्सी फंड क्रिएट करा 2,500 रुपयाचा, आणि एक SIP स्टार्ट करा 2,500 रुपयाची. निश्चित सांगतो, 12 महिन्यामध्ये बरीचशी सेव्हिंग तुमची झालेली असेल. बदल क्रमांक 2, UPI वरील नियंत्रण. UPI आल्यापासून आपण आपल्या खिशामध्येच बँक अकाउंट घेऊन फिरल्यासारखे फिरतो. हाँ, तू 10,500 लेना, तू 9,000 लेना और तू 8,000 लेना, ठीक है? और चहासाठी 100 रुपये, नाश्त्यासाठी 100 रुपये, कॉफीसाठी 200 रुपये, असे दिवसभर छोटे मोठे खर्च चालूच राहतात. आपल्याला हे कितीही छोटे वाटले तरी महिन्याअखेरीस कॅल्क्युलेट करून बघा, हे सगळे मिळून 5 ते 6,000च्या घरात जातात. UPI मध्ये आपण एक छोटासा बदल करू शकतो. डेली लिमिट सेट करू शकतो 200 ते 300 रुपये. याने सुद्धा तुमची किमान 3,000 रुपयाची सेव्हिंग होऊ शकते. बदल क्रमांक 3, ऑनलाईन सेलच्या जाळ्यामध्ये अडकू नका. 2025 या एका वर्षामध्ये ऑनलाईन सेल भारताचे किती होते माहिती आहे? 1,24,000 कोटी रुपये. निश्चितपणे सांगतो, किमान 30 ते 40% सेल जे होते ते अनावश्यक गोष्टींचे होते. आवश्यकचे असतीलही, निश्चित असतील 60 ते 70%, पण बाकी नुसती उधळपट्टी. डिस्काउंट आणि ऑफरच्या नादात नुसती शॉपिंग करण्याआधी एक पॉज घ्या. स्वतःला विचारा की ही वस्तू खरंच काही माझ्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करते का, किंवा ही खरंच काही गरजेची आहे का? जर का या दोन्हीचं उत्तर तुम्हाला हो मिळालं तर निश्चित ती बाय करा. अदरवाईज जस्ट लीव इट. बदल क्रमांक 4, छोटे बदल मोठा फरक. कसे कराल? पोस्टपेड मोबाईल बंद करून प्रीपेड मोबाईल घ्या. पोस्टपेडचं बिल जर का 1,200 रुपये येत असेल तर प्रीपेडचं बिल हे 3 महिन्यासाठी 1,200 रुपये येतं. म्हणजेच 300 ते 400 रुपयाची बचत, तेही पर मंथ. सेम गोज विथ द झेप्टो, झोमॅटो डिलिव्हरी ॲप्स. जी गोष्ट तुम्हाला इझिली गेटेबल आहे बाहेरून, ती तुम्ही जर का ॲप थ्रू मागवलीत तर तुम्हाला प्रत्येक वेळेला कन्व्हिनियन्स फी द्यायला लागते. जास्त ऑर्डर करून आपण डिलिव्हरी फ्री करण्यासाठी अनावश्यक खर्च करतो. या दोन्ही गोष्टी आपण वाचवू शकतो, आणि त्यांनी किमान 2,500 ते 3,000 रुपये आपण दर महिन्याला वाचवू शकतो. हे छोटे बदल इझिली तुम्हाला 2,000ची SIP टॉपअप करायला मदत करू शकतात. हे लक्षात ठेवा. हे सगळे बदल केल्यानंतर खर्च कमी करायचा
म्हणजे काय नुसती कंजूशी करायची नाहीये. लाईफचा आनंद आपण पूर्णपणे घ्यायचा, पण तो स्मार्ट पद्धतीने आणि जबाबदारीने. चला तर मग नवीन वर्षाची म्हणजेच 2026 ची सुरुवात आपण इन्व्हेस्टमेंट रेझोल्युशनने करू आणि पुढच्या 31 ला बघू की तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स, इमर्जन्सी फंड्स, सेव्हिंग्स मिळून किमान ₹1,00,000 तरी जमलेले पाहिजे.